भावना सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती हे बघा, माझी टर्न होती त्यामुळे मी सगळे कपडे धुतलेले आहेत. आता आपापल्या घड्या घाला आणि आपापल्या कपाटांमध्ये आपापल्या कप्प्यांमध्ये ठेवा, कारण मला कळत नाही कोणाचा कप्पा कोणता आहे. मी माझे कपडे नेहमी व्यवस्थित ठेवतो, कप्पा आवरून ठेवतो, पण रोज मी कपाट उघडतो तेव्हा माझा कप्पा कोणीतरी विस्कटलेला असतो. आता खबरदार कोणी माझ्या कपड्यांना आणि कप्प्याला हात लावला तर. कसं आहे ना सुजय, कपाट हे विचारांचं प्रतिबिंब असतं. आता तुझे विचार कसे, नीट घडी घालून जागच्या जागी ठेवलेले. जेव्हा जो विचार हवाय तोच बाहेर काढायचा. बाकीच्या विचारांना धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे. एकदम सिस्टमॅटिक. हा, आता तुझ्या विचारांच्या मध्ये जर दुसरं कोणी बोललं तर तुझी सटकते की नाही, तसंच तुझ्या कप्प्यामध्ये जर दुसरे कोणी कपडे ठेवले तर लगेच तुझी सटकते. हो ना? बरोबर बोलला तो, एकदम कैवल्य. आता माझ्या विचारांना ना कप्प्यांची गरजच नाहीये, कारण एकदम मोकळे टाकळे विचार आहेत आपले. नाही, म्हणूनच तू दुसऱ्यांचे विचार घेऊन कधी कधी त्यांना न विचारता ते घालतोस. म्हणजे ते विचार तुझे आहेत की दुसऱ्यांचे तुला काहीच फरक पडत नाही. हा, आणि तुझी खासियत ही आहे की त्यांचे विचार तू घेतोस आणि ते मोठे करून त्यांना परत देतोस. थोडक्यात काय, तू एक थोर विचारवंत आहेस आशू. बास, आपण तुमची तात्विक चर्चा आता बास. आपापले कपडे आवरायला घ्या. मी माझे कपडे व्यवस्थित घडी घातलेले आहेत, मी ते ठेवतोय. कोणी माझ्या कप्प्याला आणि कपड्यांना हात लावणार नाहीये. आशू इकडे. त्याला मदत लागते बहुतेक. ही नीड हेल्प. काय काय कपाट. तुझा कप्पा कुठला आहे रे यातला? माझा हा नाही, हा आहे. नाही, हा आहे. हा माझा कप्पा कुठला आहे आणि यातला? असं काय करतो स्कॉलर? तुझं ठरलंय ना, हा कप्पा आहे तुझा. हा ठरलाय ना? हो, ठरलाय. आता फिक्स झालाय. हो. आता तुझे जे जे कपडे यातमध्ये ते बाहेर काढ. बेस्ट. सर. ओके. आय लव्ह यू. प्रिय प्राची, तू रोज तुझी सायकल घेऊन जेव्हा शाळेत येतेस तेव्हा असं वाटतं की वाऱ्याची झुळूक आली आहे. आशू इकडे. स्कॉलर काय? एव्हरीबॉडी ऑन द डान्स फ्लोर. ऐका, मला काय सांगू, गुलाबी पत्र ते सुद्धा सेंट वाला. आशू ते प्रायव्हेट आहे. आशू अरे यार, त्याला पकडा. शांतपणे हात धरलेत ना? हात धरले. ओके. वाच. शांत. हो. प्रिय प्राची, तू रोज तुझी सायकल घेऊन जेव्हा शाळेत येतेस तेव्हा असं वाटतं की वाऱ्याची झुळूक आली. तुझ्या बुबुळाच्या फिकट निळसर रंगात, तुझ्या बुबुळाच्या फिकट निळसर रंगात मला अथांग समुद्र सामावलाय असं वाटतं प्राची. तुला आठवतं प्राची, आपटेबाई जेव्हा दुसरा महायुद्ध शिकवत होत्या तेव्हा तू चोरून संस्कृतचा गृहपाठ पूर्ण करत होतीस. चीटर. आणि मी हे बघितलं म्हणून तू लाजून वही बंद केलीस. तेव्हा उजव्या सोंडेच्या गणपतीची शपथ मी घेतली आणि मनोमन ठरवलं
की वर्तक वाड्याजवळच्या मंगलमूर्ती कार्यालयातच तुझ्याशी मी लग्न करणार प्राची. क्या बात है. माझ्या प्रेमाला तुझा होकार मिळेल का ग प्रियतमा? ती आली का पेरूच्या गाडीच्या इथे? नाही आली, कधीच नाही आली. तुम्ही म्हण ना, बस आता बस. काय असं काय करतो? माकडा तुम्ही माकड. सुजय, हे कसं काय सुचलं रे त्या वयात तुला हे एवढं सगळं? हा? कॉलर, तुला तेव्हापासून एवढे भारी भारी शब्द यायचे? मग हुशार विद्यार्थी हो तुम्ही. आणि प्राची ती पण हुशार होती. पण कोण होती? होती एक. बस आता. अरे फर्स्ट क्रश असेल त्याचं. हो ना. कळलंय आता. आता हा विषय बास. ओके ओके ठीक आहे बस. का का मूर्ख आहात तुम्ही यार. अरे सांग ना, असं काय करतो? ते इरिटेटिंग आहात ना तुम्ही. अरे असं काय करतो सुजा? सांग ना. एवढं काय होतंय? काय सांग. काय झालं जेव्हा तू लेटर दिलंस त्याच्यानंतर एक बसली का तुला? असं काही झालं नाही. अरे सांग की, एवढा काय सस्पेन्स ठेवायचा त्यात? मी तर आत्ताच्या आत्ता माझे सगळे क्रश सांगू शकते. सगळे? मी ना 4थीत होते तेव्हा आम्ही रिक्षातनं सगळे शाळेत जायचो. जाताना एक दिवस एका मुलाची वॉटर बॅग रिक्षातनं खाली पडली. तो मुलगा मला फारच आवडायचा. वॉटर बॅग पडली म्हटल्यावर मी चालत्या रिक्षातनं डाईव्ह मारून त्याची वॉटर बॅग घेऊन आले. माझ्या गुडघ्याला 17 टाके पडले तेव्हा. बाप रे. पण मी एकदम स्टाईल मारत नेक्स्ट डे गेले शाळेत त्याच्या समोर. तर मला काय विचारतो माहितीये का, अय्या तू काल रिक्षातनं उडी का मारलीस? त्याला कळलं पण नाही की त्याच्यासाठी मी एवढा जीव धोक्यात घातला. पण तुझं नक्की प्रेम त्याच्यावर होतं का वॉटर बॅगवर? मिनल, तू डायरेक्ट उडी मारली? मग आपलं असंच असतं, आर या पार. आपण घाबरत नाही कोणाला. हे माहितीये का, अजून एकदा माझा ना दात किडला होता म्हणून मी डेंटिस्ट कडे गेले. 9वीत होते तेव्हा. मी गेले ना तर ऑटोमॅटिकली आ असं तोंड झालं माझं. सगळं काम केलं त्यांनी नीट. अरे पण नंतर मला जाताच येईल त्याच्याकडे. असं वाटलं एकदा कधी सगळे दात किडतात आणि रोज त्याच्याकडे जाऊन बसतेय. फारच हँडसम होता यार तो. मिनल, सेम थिंग्स. मला पण एक डॉक्टर आवडायचा. तुझं ठीक आहे, नंतर सांग. काय बोलले तू, सांग ना. काय माझं काय आमच्या शाळेत एक बलसावर नावाच्या मॅडम होत्या. हे कैवल्य, टीचर आवडते ही सगळ्यांची स्टोरी असते. आणि टेपा लावू नकोस. खरं प्रेम असेल तर सांग. मिनल, मी असं ते प्रेमाभिमात पडलो नाहीये कधी. म्हणजे असं सिरियस झालो नाही कधी कोणाबद्दल. सो हे आहे ते आहे. ए कैवल्य, सगळ्यांचं क्रश असतं. कसं आहे माहितीये का, तिची किंवा त्याची एखादी आठवण आपण जपून ठेवली ना, इट मीन्स ते आपलं पहिलं क्रश. मग तू कोणाची वस्तू जपून ठेवली होतीस सांग ना. माझं सांगते ना. मी 5th मध्ये असताना ना स्कूलच्या हॉलिडेज मध्ये ड्रॉइंग क्लासला जायचे. तर तिथे एक मुलगा होता. त्याला ना काय जमायचं नाही. म्हणजे मी त्याला ड्रॉइंग्स काढून द्यायचे, माझ्या पेन्सिल्स यूज करायच्या, माझे कलर्स यूज करायचा आणि खूप 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 बोलायचं माझ्याशी. मला असं वाटलं ना की आय एम इन लव्ह. पण ते फिल्म मध्ये दाखवतात ना की लव्ह झालं की प्रेग्नेंट होतं असं. आणि मला असं वाटलं की आता मला बेबी होणार, तो बेबी बॉर्न होणार. आणि मी खूप रडले. करेक्ट आहे ना, करेक्ट आहे. अच्छा, म्हणजे तू अशी लहानपणापासूनच होतीस. क्लासच्या लास्ट डेला त्यांनी माझ्या ड्रॉइंग शीटवर आय लव्ह यू असं लिहिलं. पण टीचर आली ना समोर आणि ना मी खूप घाबरले आणि त्याचं खोडरबर घेतलं आणि सगळं पुसून टाकलं. पण मी पुसून टाकल्यामुळे त्याला असं वाटलं की मी नो म्हणाले आणि तो निघून गेला. पण त्याचं ना खोडरबर माझ्याकडे राहील. हे बघू बघू. नीट कॅच कर. बघू. त्यांनी नाव लिहिलंय. कोडरवर नाव लिहिलंय. सो स्वीट. आणि मिक्की नाव होतं त्याचं. काय कार्टून होतं का? विकी? असो ते विकी आहे. असो विकी बद्दल काय बोलायचं नाही. अगं ॲना, खोडरवर काही जपून ठेवायची वस्तू आहे का? दे इकडे. दे परत दे. फेकलं कशाला? हे का बावळटेस का रे? आणि मी जा समजूत घाल तिची. मी मग काय दरवेळेस चिडून जाते यार. इनसेन्सिटिव्ह आहेस रे तू. ॲना 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 सॉरी ना. बरं ठीक आहे ठीक आहे. खोड रबर जपून ठेवणं एकदम सॉलिड आहे तुझं. हा, खोड रबर हे खोडून निघालेल्या प्रेमाचं रंबल आहे. आशू सिम्बॉल रंबॉल खायचा असतो. हा,
सिम्बॉल आहे. म्हणजे विकी लिहिलेलं खोडरबर जपून ठेवणं एकदम सॉलिड आहे. म्हणजे ते म्हणजे ना गुलाबाच्या पाकळ्यासारखं आहे. पण पाकळ्या सुकून जाऊ शकतील, पण खोड रबरवरचं प्रेम रब करता येणार नाही. बरं आहे ना, तुला एक सिक्रेट सांगू का? म्हणजे तू तर खोड रबर जपून ठेवलंय, मी ना केसांची रिबीन जपून ठेवली अशी लाल कलरची. आणि अजूनही त्या रिबनीकडे बघून मला असं वाटतं की ती लकी रिबन आहे, तिच्या केसांची खेळली आहे. कोणाच्या? नाही जाऊ दे. असं सांग ना. नाही असं सांग ना. नाही नाही सांग ना. आम्ही किंजलला नाही सांगणार. सांग ना आशू. आता तुम्ही एवढं बोलताय तर सांगतो हं. खास लोक आग्रह असतो. ऐका. टंग 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 तर होतंय का गाव तसा न्यारा, तर झुळू झुळू वाहतोय, झुळझुळू बर का, तिथं झुळू झुळू वाहतोय एक निळा शार झरा. जी जी र जी 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 र जी जी. तर त्या गावात आशू नावाचं एक छोटस पोर, दिसायला गोड गोंडस आणि सुंदर, पण त्याच्या ताईची मात्र त्याच्यावर एकदम करडी नजर. सारखं ओरडायची, आशा अभ्यास कर, आशा अभ्यास कर. अरे आशा अभ्यास कर. मग कसं होणार प्रेम, कसं देणार कुणाला तरी जिगर. पण एक दिवशी ताईचीच एक सुंदर मैत्रीण आमच्या घरी आली. माझ्या केसांवरनं मायेने हात फिरून ती बोलली, किती गोड तुझा भाऊ. दॅट वन. ए आशू, पण तू मोठ्या मुलीच्या प्रेमात पडला? हो ना, माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी होती. पण मोठं दिसण्यासाठी मी काय काय करायचो. दाढी करायचो माहितीये का, दाढी येत नसताना. म्हणून तुझी दाढी एवढी मोठी आहे? नाही, ती करत नाही ना म्हणून आहे आता. तर आमच्या शाळेतच कॉलेज होतं ना, म्हणजे 12वी पर्यंत. फक्त त्याची इमारत आमच्या शाळेच्या मागे होती. तर त्याच्या बाजूला अशी पोरं यायची पोरींना बघायला बाईक वगैरे घेऊन. मी सुद्धा त्यांच्यात जायचो सायकल घेऊन शायनिंग मारत. मग रिबीन कशी मिळाली तुला? सांगतो ना, ऐका. परत? हो, कॉलेज मधनं घरी जाता जाता एकदा आमच्या घरी ती आली. असा मस्त युनिफॉर्म घातलेला, 2 वेण्या आणि केसांना छान लाल रिबीन बांधलेली. आली रिबीन आली. पण आमची ताई जाम बोर, सतत जीवाला घोर, सतत माझ्या कानाशी शोर. तिच्या समोरच मला ओरडली, आशा अभ्यास कोर. असं म्हणली? हो ना. आणि तडतड चालत निघून गेली. पण मग मला लक्षात आलं की बाहेरच्या खोलीत फक्त ती आणि मी, फक्त ती आणि मी, आम्ही दोघं असे खाटेवर बसलेलो. मला रुसलेलं बघून ती मला बोलली, आशू तू किती गोड आहेस. मला तुझ्यासारखाच भाऊ असता ना तर खूप मज्जा आली असती. दॅट वन. पण मी तिला बोललो, मी तुझा भाऊ नाहीये. मला बोलली, बरं बाबा, नाही बनवणार मी तुला भाऊ. मग तर झालं. पण तेव्हा खाटेवर पडलेली तिची रिबीन मला भेटली. मी ती उचलली आणि जपून ठेवली. मग एक दिवस ताई नाचत नाचत घरी आली आणि मला बोलली, मैत्रिणीचं लग्न ठरलं, माझ्या मैत्रिणीचं लग्न ठरलं. तुडुम धडम तुडुम दिल खाली पडलं. त्या रात्रीच तिला काँग्रेसचा मेसेज केला सेंड. इथेच आमच्या स्टोरीचा दी एंड. शाहीर यातनं काय बोध देतो? तो म्हणतो, पहिलं प्रेम हे पूर्ण होण्यासाठी नसतं. पहिलं प्रेम हे पूर्ण होण्यासाठी नसतं, ते विसरण्यासाठी असतं. ते विसरण्यासाठी असतं. ते विसरण्यासाठी असतं. सुजय, आपण चांगले मित्र आहोत का रे? बहुतेक. सांग ना, काय झालं या प्राचीचं पुढे?
तू तरी लॉजिकली विचार कर ना. काय झालं? पत्र माझ्याकडेच राहिलं, देऊच शकलो नाही कधी. फार घाबरट होतो रे मी. एक दिवस लय डेअरिंग करून होता नव्हता तो सगळा धीर एकवटून सायकलवर तिचा पाठलाग केला. धो धो पाऊस पडत होता. मुसळधार पावसात भिजत भिजत घरापाशी तिला गाठलं. मग त्या मुसळधार पावसात सुद्धा घामाघूम झालो मी. तिने 1-2 मिनिटं पाहिलं माझ्याकडे, वळून घरात निघून गेली. नंतर कधी ढुंकून सुद्धा बघितलं नाही. That's it. अच्छा, म्हणजे जेव्हा तू भाडं मागतोस तेव्हा आमची जी अवस्था होते ती तुझी तेव्हा झाली होती तर. अरे आपण सगळेच तसलेच असतं रे, नाही काय? तुला डेअरिंग बाज होतास वाटतं. तू सगळं सांगितलं होतंस वाटतं. काय म्हणजे त्या केमिस्ट्रीच्या टीचर ज्या होत्या ना, मी त्यांच्या प्रत्येक लेक्चरला बसायचो आणि 1 मिनिट. ते खोटं होतं हे तुलाही माहितीये, मलाही माहिती. सांग काय झालं होतं, सांग. नाही रे. ए चाललं कुठे? ए हॅलो, काय झालं होतं? दादा, आज सारे राज खुल जाने दो. काय माझ्या गिटारची करेक्ट कॉर्ड पकडलीस तू आज. हा, घरासमोर राहायची ती क्लासला निघाली ना की मुद्दाम मी गच्चीत गिटारची प्रॅक्टिस करत बसायचो. मला माहिती असायचं ती बघती. एक दिवशी डायरेक्ट तिच्या घराच्या दारात जाऊन उभा राहिलो आणि तिला म्हणलं, शी आय एम कैवल्य अँड आय हॅव अ क्रश ऑन यू. ती म्हणली, मला पण तू आवडतोस खूप, पण आधी का नाही सांगितलंस यार? मी दिल्लीला शिफ्ट होतीये उद्या. मी, आई बाबा, आम्ही सगळेच. दुसऱ्या दिवशी परत गेलो गच्चीत प्रॅक्टिस करायला, तर ट्रकमध्ये सगळं सामान भरलं होतं त्यांच्या घरातलं. मागच्या गाडीत ती आणि आई बाबा बसून पण तिचे गेले. उशीर झाला यार. नैना नाव होतं तिचं. काय नाव आहे ना. प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता है, नए परिंदों को उड़ने में वक्त तो लगता है. तुझे बाबू, यार हमें कुछ ज्यादा ही वक्त लग गया यार. इसका मतलब दिल तो यहाँ भी टूटे. बरं सुजय, प्लीज हे कोणाला सांगू नका. काय माझ्या इमेजला सूट होत नाही ना ते. नैना, प्राची, गच्ची, मंगलमूर्ती कार्यालय. नालायक. जो बोलतो तर असतो. किती मजा आली ना. आपण फर्स्ट क्रश बद्दल बोललो. वेगळंच असतं ना ते. नाही म्हणजे भाबडे असतो ग आपण. सगळं जाणवत असतं पण कळत काहीच नसतं. आणि किती फिल्मी कल्पना असतात ना आपल्या जगण्याविषयी. हो. पण सुजय, मला एक प्रश्न पडलाय सिरियसली. मला एक सांग, त्या प्राचीच्या बुबळात तुला समुद्र कसा दिसला यार? कसं काय दिसला? काय झालं सांगा ना. नाही, आता आम्ही तुला नाही सांगायचं. आता तू आम्हाला सांगायचंयस. आमचं सगळ्यांना सांगून झालंय. तू क्रश नाही सांगितलं. काय झालं सांगा ना. नाही, आता आम्ही तुला नाही सांगायचं. आता तू आम्हाला सांगायचंयस. आमचं सगळ्यांना सांगून झालंय. तू क्रश नाही सांगितलाय तुझा. मला झोप येते. उद्या बोलूया. चला बोला. अरे खरंच असं काही नाहीये. रश्मी, सगळ्यांनी सांगितलं, तू का नाही सांगत आहे? बरं, अगदी काहीच नाही असं नाही. सिनेमामध्ये हिरोकडे बघून वाटायचं मला की माझा प्रियकर असाच असेल. ते नाही. हो, पण इतकंच. पण तुला माहितीये, राकेश मला पहिल्यांदा बघायला आले ना, तेव्हा आई बाबांनी मला म्हटलं की जा तुम्ही जाऊन बोला थोडा वेळ. मग आम्ही बागेत गेलो. हे काहीच बोले ना. मीच आपली काहीतरी बडबड करत होते. त्यांना मी ना
पिवळं गुलाब दाखवत होते ना, तेव्हा अचानक माझ्या बोटाला काटाच टोचला. त्यांनी माझा हात त्यांच्या हातात घेतला आणि म्हणाले, लागलं का? लागलं ना. मला फार निरुत्तरच करून टाकलं रे त्यांनी. तेव्हा वाटलं मला काहीतरी. हलकी झाले मी एकदम. उंच झोक्यावरून खाली येताना वाटतं ना तसं. त्या क्षणात त्या सिनेमातल्या सगळ्या हिरोंना हरवून टाकलं रे. राकेशच माझं पहिलं प्रेम. हे बघ, जे नातं क्रश होतं ना त्यालाच क्रश असं म्हणतात. म्हणणं सोपं आहे, करणं नाही. नाही, पण माझा विश्वास ते बदलते.